हॅलो फ्रेंड्स, डिलिशियस फूड विथ कोमल या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण अंडा करी बनवणार आहोत। तर अंडा करी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण 2 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे घेतलेले ते तळायला टाकायचे व त्यांना चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे। या कांद्यांना चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे। तर हा कांदा भाजताना एक पळी तेल आपण यूज करायचं आहे व चांगल्या प्रकारे याला भाजून घ्यायचे। कांदा हा चांगला ब्राऊन भाजलेला आहे। याला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ। यात आता आपण 2 चिरलेले टोमॅटो हे थोडे भाजून घेणार आहे। थोडंसं नॉर्मल काहीतरी यांना आपण तर्पवून घ्यायचं आहे 1-2 मिनिट। जास्त काही त्यांना जास्त काही तर्पवायची गरज नाही। टोमॅटो हा लवकर शिजतो व हे मिश्रणही आपण काढून घेणार आहोत व याच तव्यावरती आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ह्या भाजून घेणार आहोत। यांना पण थोडं खालीवर करून मग काढायचे। हे मिश्रण आपण काढून घेतो। आपण खोबरंही भाजून घेतलेलं आहे। जे सर्व सारण जे आपण भाजून घेतलेलं आहे ते आपण मिक्सरमध्ये दळून काढू। तापलेल्या कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचे व त्यामध्ये अंड्यांना अशा प्रकारे चाकूने छेद पाडायचे व तळायला सोडायचे। व त्यांना चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे। व त्यामध्ये हळद व एक अर्धा चमचा मिरची ही टाकायची व त्यामध्ये हे असं हलवून घ्यायचं। अंड्यांना चांगलं थोडंसं असं तर्पवून घ्यायचं तेलात। तर्पवून घेतल्यावर याला बाजूला काढायचं आहे।
व या तेलामध्ये आपला दळलेला मसाला हा टाकायचा आहे. व यामध्ये अजून 2 पळ्या या टाकायच्या असतात. 2 पळ्या तेलाच्या वाढवायच्या आपण. व या मिश्रणाला 1 मिनिटभर आपल्याला चांगलं हलवून घ्यायचे. हे मिश्रण तोवर हलवायचं जवळ ते पाणी सोडत नाही तोवर, आपलं तेल सोडत नाही तोवर. आपला मसाला जेव्हा तेल सोडायला लागतो तेव्हा आपला मसाला हा भाजलेला असतो. त्यामुळे मसाल्याची तेल सोडायची वाट पाहायची आपण. आपला मसाला आता हा चांगल्या परीने तेल सोडायला लागलेला आहे. तर यामध्ये आपण आता 1 चमचा लाल तिखट किंवा तुमचा घरगुती मसाला देखील वापरला तरी चालेल. व याला चांगला हलवून घ्यायचंय. व त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचंय. आता याच्यामध्ये आपण आपले काढलेले अंडे हे सोडायचे व या मिश्रणामध्ये अंड्यांना चांगलं खालीवर करून घ्यायचंय. व यात थोडं पाणी सोडायचंय. व याला अजून एकदा चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचं. यात आता चवीनुसार मीठ घालायचंय. व हलवून घ्यायचंय. आता तुम्हाला जेवढं लागतं तेवढं त्या प्रमाणामध्ये तुम्ही त्यात पाणी टाकायचं व हलवून थोडीशी 1 छोटीशी 2 मिनिटाची उकळी त्याला येऊ द्यायची. व आपला अंडा राईस हा तयार झालेला आहे. एकदम छान असं टेस्टीशी अंडा करी ही तयार झालेली आहे.